अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासुत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व खलक़ मिनहा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फ़अदलक। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन तवाज़अ लिल्लाहि रफ़अहुल्लाह। वक़ाल अलैहि सलातु वस्सलाम खैरुन नास मन यनफ़उन नास। सदक़ल्लाहुल अज़ीम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र हाफिज मंसूर खान साहेब, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आलेले माझे मित्र मुफ्ती शफीक साहेब, गावचे सरपंच, उपसरपंच साहेब आणि ग्रामपंचायतचे पूर्ण सदस्य, तसेच पोलीस पाटील आणि साई बोरी येथली पूर्ण जनता, मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की या ठिकाणी इतक्या छोट्या गावामध्ये इतकं मोठं कार्यक्रम होत आहे। हे खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि या ठिकाणी मी मराठी भाषेमध्ये तुम्हाला प्रवचन याकरिता करायलो की मला मराठी बोलण्याचं सांगितलेलं आहे की मी मराठीतून तुम्हाला काही प्रवचन करू। आणि तसेच आमच्या साई बोरी येथील आमच्या बहिणी, आई बहिणी जे बसलेले आहेत आणि लहान लहान विद्यार्थी, या सर्वांचा मी मान सन्मान करतो, मनापूर्वक अभिनंदन करतो की कमी जास्त 3 घंटे होत आले तरी बी सर्वजण बसून हे कार्यक्रम ऐकत आहेत। विषय खूप आहेत बोलण्याकरता, परंतु मी 2-4 गोष्टी करणार। पत्रकार साहेब होते आमचे, गेले वाटते ते। 2-4 गोष्टी बोलून मी आपली जागा घेणार। पहिली गोष्ट, हे एकताचा कार्यक्रम आहे। एकता, राष्ट्रीय एकता, पूर्ण देशामध्ये एकताची सर्वात जास्त गरज आहे। एकता नसेल तर या देशाची सुंदरता संपून जाईल। सुंदरता देशाची एकता मध्ये आहे। ज्या वेळेस 1947 मध्ये ज्या वेळेस 18 पगड जातीचे लोक सर्व एका ठिकाणी येऊन आम्ही इंग्रजासोबत युद्ध करून इंग्रजांना हे देश सोडण्याकरता आम्ही त्यांना शेवटचं ठिकाण दाखवून आमच्या भारत देशाला स्वातंत्र्य केलं। आणि त्यांचं संविधान जे लागू होतं अंग्रेजांचं, ज्याच्यामध्ये जात भेद, उच्च नीच, धर्म जातीच्या नावावर राजकारण, जनताला फोडा आणि राज करा, ही अंग्रेजाची चाल होती। त्या चालीला संपवण्याकरता 18 पगड जातीचे लोक, पूर्ण जातीचे लोक एका ठिकाणी येऊन, एका मैदानात येऊन इंग्रजाला येथून काढून आम्ही तिकडे देशाच्या बाहेर केलं। आणि या देशाला स्वातंत्र्य केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 387 लोकांनी एकत्र येऊन आम्ही भारत देशाचं संविधान लिहिण्याचं काम केलं। आणि त्या संविधानामध्ये प्रेमाने राहणं, पूर्ण जात धर्माचे लोक खांद्याला खांदा लावून या देशामध्ये जगतील असं आमचं संविधान लिहिलेलं आहे। आमचा देश राजा महाराजांना चलत नाही। आमचा देश लोकांच्या ताकदीमुळे चलत नाही। आमचा देश जर करता चालत असेल तर आमच्या भारत देशाच्या संविधानाखाली चलेल। आमच्या भारत देशाच्या संविधानापेक्षा मोठा आमचा
ना प्रधानमंत्री आहे, ना राष्ट्रपती आहे, ना सुप्रीम कोर्टचा कोई न्यायाधीश आहे त्याच्यापेक्षा मोठा. सर्व त्याच्या खाली आहे. संविधानाच्या नंतर सगळ्यांच्या कुर्स्या आहेत, सगळ्यांच्या डिग्र्या आहेत. याच्याकरिता आम्ही सर्वांची एक जिम्मेदारी होते की आम्ही प्रेमानं एकत्र येऊन स्वतंत्रपणाने आम्ही प्रत्येक आपल्या आपल्या धर्मावर चलावे. कोणी कोणाच्या धर्माला वाईट कहू नाही, कोणी कोणाच्या धर्माला नाव बोट ठेवू नाही, कोणाच्या धर्माची कोणी विटंबना करू नाही. दाढीबाबत विषय चालत राहते, न्यूजवर येत राहते, परंतु तुम्ही विचार करा, संत सेवालाल महाराज यांनाही दाढी होती, छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा दाढी होती, गुरु नानकजी यांना सुद्धा दाढी होती. दाढी हे राजा महाराजाचा स्वाभिमान आहे. हे एका माणसाची डेअरिंग म्हणून जगण्याकरता दाढी एक नशानी आहे. आणि ज्याच्या त्याच्या धर्मानुसार चालणार हे एक आपल्या धर्मानुसार करायचे काम आहेत. याला लोक स्वाभिमानाने आपल्या मनाने याला मानलं पाहिजे. जे ठेवत नाही ते त्यांची मर्जी आहे, त्यांच्या मनासारखं. संविधान ते बी सांगते की मी कोणत्या धर्माचा आहो तर त्या धर्मावरच मी चलाव, हे बी सांगत नाही संविधान. जबरदस्ती नाही, कोणत्या संविधानामध्ये कोणत्याही धर्मावर पाबंदी नाही. ठेवण्याकरता ठाम राहण्याकरता एक असा कोणता नियम आमच्या संविधानामध्ये नाही. तर एकता करण्याकरता राजकारणाच्या विषयावर काय बोलाव, काय बोलण्यासारखं कुठं राहिलेलं नाही. प्रत्येक माणसाच्या हातामध्ये मोबाईल आहे. सर्वांना माहित आहे की राजकारण किती घाणेरडं झालेलं आहे. आमच्या राज्याचं राजकारण. आमचे अजितदादा यांची घटना घडली, आम्ही त्याला इथून श्रद्धांजली पोहोचवितो की कोणासोबत काय घटना होईल, कोणासोबत काय होईल आणि कोणत्या प्रकारचं राजकारण, किती खालेप्रमाणे राजकारण चलत आहे ते ज्यांच्या त्यांच्या डोक्यामध्ये चलत आहे त्यांनाच माहित. परंतु माणुसकीच्या विरोधात जाऊन जर करता कोणतं राजकारण होत आहे तर ते तिरंगाच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात ते काम आहे. ते झालं नाही पाहिजे. अन्याय कोणासोबतही नाही झाला पाहिजे. राहिली आता दुसरी गोष्ट आमच्या आयुष्याबाबत की आम्ही कसं राहिलं पाहिजे, आम्ही घरामध्ये कसं वागलं पाहिजे. प्रत्येक धर्मामध्ये शिक्षण आहे की प्रत्येक धर्म हे सांगते की तुम्ही नशा मुक्त व्हा, की नशा कोणत्याच प्रकारचा नशा करू नका. नशा हे शरीराला संपवून टाकण्याचं काम आहे. व्यसन मुक्त व्हा. व्यसन कोणत्याच प्रकारचं माणसाला नाही पाहिजे. कारण लई कमी दिवसाकरता जगण्याकरता माणूस इथं आलेला आहे. माणसामध्ये गर्व नाही पाहिजे, घमंड ज्याला म्हणतात ते माणसामध्ये नाही पाहिजे. एका गाडीवर लिहिलेलं होतं, ट्रकवाले ते लई कधी कधी लई चांगल शब्द लिहून टाकतात. ट्रॅक्टरच्या मागे लिहिलेलं राहते, ट्रका मागे लिहिलेलं. एका ट्रॅक्टरवाल्यानं लिहिलं तू बघ, एवढंच लिहून ठेवलं त्यानं, तू बघ, दुसऱ्यावर ध्यान ठेवू नको. एका ठिकाणी लिहिलेलं होतं, गरिबी आली तर लाजू नको, श्रीमंत झाला तर माजू नको. त्याच्या पुढे मी अजून त्याला अजून पुढे केले 2 लाईन, गरिबी आली तर लाजू नको, श्रीमंत झाला तर माजू नको, तुला बघून वाटे दुसऱ्याला लाज, आयुष्यात असे वागू नको. याच्याकरता माणसाचं मन मोठं पाहिजे, समुद्रासारखं माणसाचं मन पाहिजे. कारण तुम्ही विचार करा, समुद्रामध्ये किती मोठं वादळ येऊ द्या, किती मोठं वादळ येऊ द्या समुद्रामध्ये, समुद्र शांतता बाळगीते, शांतता. त्याला माहित आहे हे वादळ येत राहतात, जात राहतात, परंतु हे आपल्यावरच डेअरिंग करतात, आपल्यावरच जे राज करतात. अशा वादळाला कोणी ध्यान द्यायची गरज नसते. तर आमच्या जातीवादचे वादळ आमच्या देशात येत राहतील, जात राहतील, त्याच्यावर ध्यान देऊ नका. आपण समुद्रासारखं मन ठेवून या देशामध्ये जगा. आपल्याकडून जे होऊ शकते तिरंग्याचं नाव मोठं करा, आपल्या देशाचं नाव मोठं करा. लोकांसोबत प्रेमानं राहा. प्रेमानं राहणं, लोकांसोबत चांगलं राहणं हेच आमच्या सोबत येणार आहे. शिक्षण द्या मुलाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. जे पिईल त्याच्यामध्ये वाघासारखी शक्ती येईल.
वाघासारखं जगण्याचं त्याच्यामध्ये ढंग येईल, त्याच्यामध्ये अंदाज येईल. परंतु हे लक्षात येणं झालं, लोक गाढवींचं दूध पाजवायला लेकरायला. आता खोटं जावं, ते 200 रुपयाला इतकंच आलं अर्ध झाकण. त्याच्यामध्ये हे होते, ते होते, ते होते, काय काय कोण काय चर्चा केला ते काही लक्षात येणं झालं. वाघणीचं दूध पिण्यापेक्षा गाढवींचं दूध प्यायले तो, ते आमच्या कामाचं नाही. गाढवींचं दूध पिशाल तर मग तर अवघड होईल पुढे. पुढे चालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं त्याच्या विरोधात काम चाललं. मग ते काही लोक म्हणतात की आम्ही आमच्या देशाला सोन्याची चिमणी करूया. चिमणीवर डोकं कामून ठेवलं तुम्ही, सोन्याचं वाघ करा ना आपल्या देशाला, सोन्याचं वाघ करा, त्याला चिमणीच करतो म्हणलेत अजून. अरे चिमणीहूनही लहान झाला देश या जातीवादी लोकांमुळं, या मनुवाद्यामुळं. देशामध्ये पूर्ण एक दुसऱ्याला बघण्याचा, एक दुसऱ्यासोबत वागण्याचा, एक दुसऱ्यासोबत राहण्याचा सर्वांचा जे ते अंदाज बदललेला आहे. सर्वांची विचारधारा बदलल्यासारखी जाईल. परंतु एकत्र येण्याकरता आम्हाला प्रयत्न